हॅलो फ्रेंड्स, VAG ऑडिओजमध्ये तुमचं स्वागत आहे. मी वैशाली तुमच्यासाठी घेऊन आली आहे ट्रू ब्युटी ऑफ लव्हचा पुढचा भाग. चला सुरुवात करूया. ट्रू ब्युटी ऑफ लव्ह भाग 92. पाऊस थोडा जोरातच होता. म्हणताना शंतनूनं एका झाडाखाली बाईक थांबवली, जिथं आधीच बरेच लोक थांबलेले. बाईक साईडला लावून ते दोघंही आडोशाला आले. तो पाऊस थांबायची थोडी वाट पाहावी असा विचार करत होता. तसंही आज पावसाला चांगलाच जोर आलेला. भिजल्यामुळे आता मीराला चांगलीच थंडी वाजू लागलेली. भिजलेली मीरा थंडीमुळे अंग अखडून घेत होती आणि थंडी घालवायचा अयशस्वी प्रयत्न करत होती. तर तिथंच धडधडणारं हृदय सावरत शंतनू स्मित करत तिच्या थोडं जवळ जाऊन तिलाच पाहत उभा राहिलेला. तशी ही जागा कमी होती, कारण येणारे जाणारे लोक आता तिथंच थांबायला येऊ लागलेले. तो तिलाच पाहत होता. मागून कोणाचा धक्का लागला आणि तो तिला अगदीच खेटला. दोघंही अगदी मागे गेले होते. आता तो अगदीच तिच्यासमोर तिच्याकडे तोंड करून उभा होता. त्यात तो जवळ आल्यामुळे त्याचा परफ्यूमचा तो मनमोहक सुगंध ती इग्नोर करूच शकत नव्हती. तो अगदी समोर होता, तिलाच पाहत होता. त्यामुळे ती जाणीवपूर्वक बाजूला पाहत होती. तरीही त्यातूनही तिनं त्याच्या अंगाला चिकटलेला ब्लॅक शर्ट पाहिलेला. त्याचे बलदंड बाहू त्यातून स्पष्ट दिसत होते. त्यात कोणाचा धक्का लागू नये म्हणून तो एका हाताने तिला प्रोटेक्ट करत होता. शर्टची वरची 2 बटणं लावली नव्हती आणि त्यामुळे त्याची छाती दिसत होती. त्याचे सिल्की हेअर आता भिजले होते, पण तरीही पुढे आलेल्या केसांतून पाणी टपकत होतं. त्यातून पाणी तो वारंवार हात लावून झटकत होता आणि त्याच्या नशिल्या डोळ्यांनी मध्येच ते तिला असं रोखून पाहणं, मग तर तिच्या हृदयाची अवस्था अवर्णनीय होती. हृदय तर आता बाहेर येतंय की काय असंच तिला वाटत होतं. आतमध्ये त्याचा इतका शोर चाललेला की तिलाच हृदयाचे ठोके ऐकू येऊ लागलेले. एवढ्या हँडसम मुलाशी खरंच लग्न होणार आहे आपलं? अगं, तोच शंतनू आहे ज्यासोबत आपण एकत्र कॉलेजमध्ये होतो. कितीतरी वेळा त्याच्यासोबत फिरलोय, सोबत अभ्यास केलाय, पण तरीही असं वेगळंच का फील होतंय मला त्याच्याबद्दल. त्यात तो पूर्वीसारखा राहिला नाहीये ना. आता तर आधीपेक्षा जास्तच हँडसम वाटू लागलाय यार. US वरून आल्यापासून तर जरा जास्तच. विचारांत हरवलेल्या मीराचं नर्वसनेसमध्ये कधी स्वतःचे भिजलेले केस झटक तर कधी मागे घे असं चालू होतं. मध्येच अंगावर त्याच्या विचाराने शहारा यायचा आणि वाजणाऱ्या थंडीमुळे ती हातांची घडी घालून तो आलेला शहारा घालवायचा प्रयत्न करत होती. त्यात खरंच थंडी वाजत होती का त्याच्या विचाराने आणखीन थंडी वाजत होती का तो इतका समोर आहे म्हणून वाजत होती, हेच तिला कळायला मार्ग नव्हता. आणि ती अक्षरशः थंडीने उडू लागली. मीरा, तुला इतकी थंडी वाजते? ती मान हलवत भलतीकडे पाहत कुडकुडत म्हणाली. अरे यार, सॉरी. तू का सॉरी म्हणतो आहेस? विचारत तिनं त्याच्याकडे पाहिलं. कशासाठी म्हणजे काय? यार, आत्ता तुझी थंडी घालवण्यासाठी काही करू शकत नाहीये ना मी. तो ओठांवर ओठ घट्ट दाबत हळूच तिच्या कानाजवळ जात म्हणाला. असं ती तिचा चेहरा एका हाताने लपवत त्याला म्हणाली, काय बोलतोयस तू शंतनू? आणि तिनं तिचा चेहरा भलतीकडे वळवला. तिच्या चेहऱ्यावर भलतंच ब्लश आलेलं. का? असं काय बोललो मी? यार, माझं जॅकेट दिलं असतं, पण मीच भिजलोय म्हणून म्हणालो. 1 मिनिट, तुला काय वाटलं? हे काय होतं मीरा? तू काय विचार केलास आता? हा? तो आता हसू लागलेला. आता मात्र ती चांगलीच ओशाळली. आपण हे काय बोललो हा विचार करत तिनं डोक्याला हात लावून त्याला पाठच केली. अगं, इकडं ये ना, तिकडे कुठे चाललीस? काय चाललंय तुझं मीरा? कसला विचार करत आहेस नक्की? हा? त्याने तिच्या खांद्यावर हात टाकत तिला स्वतःकडे ओढलं आणि तिला पुन्हा कानाजवळ जात हसतच विचारू लागला. मी नाही काय विचार केला. मी कशाला काय विचार करू? ती अडखळत कशी बशी बोलली. नक्की ना मीरा? होय. आय थिंक पाऊस कमी झालाय, चल निघू पटकन.
ती पळवाट शोधत म्हणाली आणि थोड्या कमी झालेल्या पावसात पुन्हा बाईक जवळ जाऊन थांबली. अगं येतोय पाऊस अजून मीरा. तो हाताचा आडोसा करत बाईक जवळ आला. अरे पण लेट होईल ना. तसंही भिजलोच आहे तर जाऊया ना. इथे पुढच्या चौकात एका ठिकाणी खूप छान चहा मिळतो. चल ना पटकन. ती नजर चोरत बोलत होती. ओके चल, पण तू आजारी नाहीस ना पडणार? अगं किती थरथरत आहेस तू, पाहिलंस का? अरे मला चहा पिला ना की बरं वाटेल. ती नजर चुकवत आताही रोडकडे पाहत म्हणाली. ओके मग चल जाऊ म्हणत तो बाईकवर बसला आणि त्याने बाईक स्टार्ट केली. आताही ती त्याच्या खांद्यावर हात ठेवून बसली, पण थोडं अंतर होतच दोघात. मग मात्र त्यानं थोडं पुढं गेल्यावर मुद्दामच ब्रेक मारला. तशी ती त्याच्यावर आदळली आणि पडू नये म्हणून तिनं त्याला पकडलं. तो चौक येईपर्यंत 2-3 वेळा असंच झालं, पण बहुतेक तो हसत होता. तो मुद्दाम ब्रेक मारत होता. आता मात्र तिच्या लक्षात आलं. त्या चौकात आल्यावर उतरायच्या आधी त्याने असाच ब्रेक मारला आणि ती पुन्हा त्याच्यावर आदळली. अरे काय काय चाललंय तुझं शांतनू? ती बाईकवरून उतरत म्हणाली. तोही उतरला आणि तिच्या थोडा जवळ जात तिला हळूच म्हणाला, मग काय करू? माझी होणारी बायको, तेही पावसात, आपल्याच होणाऱ्या नवऱ्याच्या बाईकवर एवढ्या रोमॅन्टिक वातावरणात इतकं अंतर ठेवून बसते. मग काहीतरी करावं तर लागेल ना मला. त्याच्या या बोलण्यावर मात्र तिनं व्यक्त होणं टाळलं. चल जाऊ चहा प्यायला म्हणत ती त्या शॉपमध्ये त्याच्याही पुढे निघून गेली. ती लाजलेली, त्यालाही सरळ सरळ दिसलेलं. तोही तिच्या मागोमाग आला. एव्हाना पाऊस कमी झालेला, पण भिजल्याने ती अजूनही कुडकुडत होती. त्याने पटकन जाऊन एक चहा आणला आणि तिच्या पुढे पकडला. हा घे चहा. एकच? आणि तुझा चहा कुठे? तिने तो चहा हातात घेत त्यालाच विचारलं. माझा? हा काय? ओ हा तुझा आहे, मग माझा कुठे आहे? तिनं न समजून विचारलं आणि बहुतेक तेव्हाच तिची ट्यूबलाईट पेटली. तुझाही हाच आहे, तो म्हणाला. तेव्हा त्याच्या डोळ्यातले ते भाव वाचून तिच्या चेहऱ्यावर जे भाव आलेले की बस. तिला तत्क्षणी कुठेतरी गडप व्हावं असं वाटत होतं. ती त्यावर मात्र गोड स्मित करत केवळ चहाकडे पाहत राहिली होती. तिला असं पाहताना मात्र त्याच्या गालात भलतीच स्माईल आलेली. तिनं नर्वस होत केस पुन्हा कानामागे घेतले. अगं पितेस ना, मलाही हवा आहे म्हटलं. तो तिच्या आणखी थोडा जवळ बोलला. म्हणत भलतीकडे पाहत तिनं तिचे ओठ चहा पिण्यासाठी कपास लावले. तो मात्र तिला प्रेमाने पाहण्यात हरवला होता. तिनं 1-2 चहाचे घोट घेतले आणि त्याच्याकडे न पाहताच कप त्याच्या पुढे केला. तो कप घेतानाही त्याच्या बोटांचा झालेला स्पर्श सुद्धा तिला रोमरोमात शहारा आणत होता. तिला काय होत होतं तिचं तिलाच कळत नव्हतं. त्याच्यासोबतचा तो प्रत्येक क्षण तिला तर हवा हवा वाटत होता. तो हवेतील गारवा त्याच्या उबदार मिठीत जाण्यास तिला ओढ देत होता. ती आता खाली पाहत होती. ब्लश करणारी ती. तिला पाहताना एखादी भावली खाली पाहते असंच वाटत होतं. तो चहा घेताना तिचा तो ब्लश करणारा चेहरा अजूनही न्याहाळत होता आणि गालात हसत होता. दोघांनी मिळून असाच चहा संपवला. शंतनूने तो संपलेला चहाचा कप डस्टबिनमध्ये टाकून दिला आणि पुन्हा तिच्याकडे आला. मीरा, आणखी एक घ्यायचा का चहा? तुला हवा असेल तर? अरे नको, चल निघूया आता, खूप लेट झालाय ना. म्हणत ती पुढं जाऊ लागणार तर त्याने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढलं. तिच्या खांद्यावर हात टाकत तिला जवळ ओढत म्हणाला, हे मीरा थांब ना, जाऊया ना. पण काय ग, नक्की थंडी गेली ना चहाने? आणखी काही घ्यायचंय? गप चल हा आता शांतनू. म्हणत ती त्याचा हात सोडून हसतच त्याच्या बाईककडे धावतच आली. ए मीरा, नको ना जाऊ साज. तो बाईक जवळ येत तिला असं म्हणाला तसा ओघाच तिच्या अंगावर रोमांच उठून गेला. वेडा आहेस का? चल निघूया आता, ती म्हणाली आणि त्याने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला जवळ ओढलं. ए मीरा, एक 5 मिनिट थांब ना, मग निघूया ना प्लीज. तो अगदीच आग्रहाने म्हणाला. ओके. त्याच्या डोळ्यात पाहून ती म्हणाली आणि नंतर खाली पाहू लागली. कारण त्याच्या डोळ्यात पाहिलं की क्षणाक्षणाला तिच्या मनावर मोरपीस फिरत. हे मीरा बघ ना, किती छान गाणं लागले नाही? हे इतकं सॉलिड वातावरण आणि त्यात हे पावसाचं गाणं आणि सोबत तू आहेस आज तर इतकं भारी वाटतंय ना आज. असं वाटतंय हा क्षण इथंच थांबावा.
इतका वेळ तिचं कदाचित त्या गाण्याकडे लक्षच नव्हतं, पण त्यानं सांगितलं म्हणून तिनं लक्ष दिलं. ती लक्ष देऊन मनापासून ऐकू लागली आणि त्या गाण्याचे शब्द ऐकताना तिचं हृदय जणू मंदगतीने चालू लागलं होतं. तो तिला डोळ्यात भरून घेत होता. हा क्षण असाच थांबावा या प्रतीक्षेत. आणि तिनं एकदम त्याच्याकडे पाहिलं. दोघंही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागले, पण तिचे का माहीत डोळे पाण्याने भरलेले. हे मीरा, का हे? त्याने तिचा चेहरा उंजळीत घेत विचारलं. शंतनू, तू मला सोडून नाही ना जाणार पुन्हा कधी? मला नाही हा सहन होणार. वेडी आहेस का ग तू? म्हणत त्याने मात्र पटकन तिला मिठीत घेतलं आणि तिच्या पाठीवर थोपटू लागला. असं काहीही नाही होणार मीरा, आता बस. मी तर कधी एकदा लग्न होईल याची वाट पाहतोय, कारण आता मला नाही जमत आहे तुझ्यापासून दूर राहणं यार. तो किंचित बाजूला होत म्हणाला तशी तीही बाजूला झाली. ओहो, मग 6 महिने कसा थांबणार होतास? अगं नाईलाज होता ना. मी प्रॅक्टिकली विचार करत होतो की सेटल झालं की बरं राहील, पण तुझे बाबाच म्हणतायत तर ठीक आहे. आता असं वाटतंय की यार मग करून टाकूया लग्न. असं रोज भेटण्यासाठी आणि थांबण्यासाठी तुझ्या मागं तर लागावं लागणार नाही. तो तिचे केस कानामागे टाकत म्हणाला. तिच्या मात्र गालात छान स्माईल आलेली. माहितीये शंतनू, मला कधीच वाटलं नव्हतं की तुझ्यासारखा मुलगा माझ्या प्रेमात पडेल. ती खाली पाहत म्हणाली. का बरं? मग काय, मीही अशी म्हणजे कशी? मीरा, तू मला आहेस तशी आवडतेस हा, अगदी मेकअप शिवाय असलीस तरीही. तो तिला स्वतःकडे वळवत म्हणाला. गप, काहीही. मला माझा चेहरा नाही पाहावा वाटत आणि तू मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवतोयस ना? ती आता भलतीकडे पाहत म्हणाली. नाही हा मीरा, अगं मी खरंच बोलतोय. तू खूप गोड वाटतेस, आहेस तशी, अगदी निरागस, मला आवडतेस. बस. तो तिची हनुवटी वर उचलून म्हणाला. मला खरंच वाटतं. आता एक शब्द जरी बोललीस ना तर इथंच रोडवर किस करेन. तो तिच्या ओठांकडे पाहत म्हणाला तशी ती बिचकली. वेडायस का रे? चल निघूया. काहीही बोलत असतोस, बाहेर आहोत आपण. ती नजर चोरत त्याला फटका मारून पटकन बाजूला झाली तसा तो हसला. बरं चल, नाहीतर लेट झाल्यावर तुझे भावा तुला काही बोलायचे, म्हणून तू बाईकवर बसला. ती बाईकवर बसू पाहणार तर तिला त्याने थांबवलं. 1 मिनिट थांब ह मीरा. का, काय झालं? आधीच सांगतोय नीट बसणारेस. मी कोणी परका आहे का? आणि काय ग, याआधी कधी बसली नाहीस का माझ्या बाईकवर? हा तो हसत विचारत होता. अरे तेव्हाची गोष्ट वेगळी होती, ती लाजत म्हणाली. आणि ती कशी? मला तर कळू दे. त्याने एकटक तिला पाहत असा काही प्रश्न विचारला तसा तिने तिच्या डोक्यावर हात मारला. चल आता, म्हणत ती त्याला टाळून हसतच पटकन त्याच्या पाठीमागेही बसली. नाही, आधी सांग, मगच ही बाईक चालू होईल. शंतनू गप रे, चल ना आता. आधी सांग. शंतनू, पुन्हा सांगेल अरे कधी. तू चल ना आता. बाबा ओरडतील अरे लेट झालं तर. प्लीज ना. ती मागून त्याला हलवत होती. ओके, आता निघतोय, पण पुढच्या वेळी भेटल्यावर सांगावं लागेल हा मीरा. ओके, चल आता, ती म्हणाली आणि त्याने मिश्किलपणे बाईक स्टार्ट करत पुन्हा ब्रेक मारला. आणि तिने आताही त्याला नेमकंच पकडलं नव्हतं. पडू नये म्हणून त्याला पटकन पकडलं. शंतनू आता तिच्यावर मिश्किलपणे हसत मागे वळून पाहत होता. शंतनू काय रे, चल आता, तीही हसत त्याला फटका मारत म्हणाली. अखेर त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो तिच्या घराच्या दिशेने तिला सोडायला निघाला. दोघंही मनापासून खुश होते आणि हसत होते. आज एकमेकांसोबतची भविष्याची सुंदर स्वप्न दोघांनाही खुणावत होती. आजचा पाठ इथेच संपलाय. आजचा पाठ कसा वाटला हे कॉमेंट्स आणि लाईक्समधून सांगायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. आणि प्लीज कथा आवडत असेल तर तुम्ही 2 शब्दांची कॉमेंट केली तरी चालेल. असं ऐकून काहीही कॉमेंट न करता जाता मलाही वाईट वाटतं. मी सुद्धा मेहनत घेते माझं चॅनल पुढे नेण्यासाठी. प्लीज 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 मला समजून घ्याल. थँक्यू.